कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जो काही देह दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता दिलंय, संसार करण्याकरता अजिबात नाही. मग या देहाने जन्माला आल्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला त्याचं नामचिंतन करायचंय. मग या देहाने जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण हा देह हे सगळं करण्याकरता दिलाय. पण याच्यातलं तुम्ही जर काहीच करत नसाल तर शेवटी तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. मग जन्माला येऊन जर नाही हरिपाठाला, नाही कीर्तनाला, नाही भजनाला जर गेलात तर त्याच्यामुळे माणसाची काय फजिती होते. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? कुठे बसले होते? कोण बसले होते? हा, म्हणजे लक्ष आहे. माकड आणि माकडीन दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालू होत्या. गप्पा चालू असताना तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता माकडीन थोडीशी भावनिक होती. स्त्रिया कशा थोड्या भावनिक असतात. ती माकडीन थोडीशी भावनिक होती ना, आपल्या नवऱ्याला म्हणते, काय हो, मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्यानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचंच. ऐका, अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा तो प्राप्त होतोय. मग आपल्याला तो मिळणार आहे, नाही म्हणू नका. चला संधी आली ना, संधीचं सोनं करूया. त्या माकडानं सांगितलं, तू इतकी आग्रह करते ना, मग ठीक आहे उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर. नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली, तेवढा बायकोवर विश्वास नाही का? पाहिजे तर हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा. तुम्ही 3 म्हटले की आपण दोघांनी उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यानं असा पॅक बायकोचा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांनी त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या. आता उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि माकडीनीची झाली सुंदर स्त्री. दोघे जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं, प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, तो असा वाईट मार्गाने खर्च करायचा नाही. पटकन जाऊया, एखादा गुरु करूया, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या जन्मामध्ये या सगळ्या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं, तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो. आता तू म्हणते गळ्यामध्ये माळ घालायची, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, मला काय ते जमणार नाही. माझं बरं होतं म्हटलं खाऊन पिऊन सुखी, माझ्याच्याने खाणं पिणं बंद होणार नाही. तिने सांगितलं, किती खाता? आता 50च्या जास्त वय तुमचं झालं, आता तरी सोडा, आता तरी गळ्यात माळा घाला. कितीतरी बायका नवऱ्यांना सुधारायला सांगतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, गैरसमज करू नका. काय कितीतरी बायका नवऱ्यांना समजावतात, पण माकडं ऐकत नाही, कारण शेवटी ते माकडच. तिने सांगितलं, ऐका, नका मारू उडी. तो म्हटला, नाही नाही, मला काय ते गळ्यात माळ घालणं, हरिपाठाला कीर्तनाला मला काय जमणार नाही. तुला किती माळा घालायच्या तू घाल, मला जमणार नाही. आपलं माकडाचं बरे, मी परत मारतो उडी. तिने सांगितलं, ऐका, मनुष्य जन्म प्राप्त झालाय, नका मारू उडी. तो म्हटला, मी मारीनच. अहो नका मारू उडी. त्यानं काही बायकोचं ऐकलं नाही. त्यानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. ऐका, जे पुरुष लोक बायकोनं चांगलं सांगितलेलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. म्हणून बायकोचं चांगलं ऐकत जा. त्यानं काही तिचं ऐकलं नाही, त्यानं उडी मारली, त्याचं झालं माकड. ते माकड विहिरीच्या वरती आलं आणि दोघं जण नवरा बायको गप्पा मारत होते. आता मला सांगा, त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा माकड, कसा दिसत असेल जोडा? दुष्ट लागण्यासारखा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजानं बघितलं की अरे इतकी सुंदर स्त्री,
हिच्या जवळ माकड बसलंय, या बाईच्या जीवाला धोका आहे. तो राजा पळत पळत गेला, त्यानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला. ते माकड पाठीमागून रडत होतं, उड्या मारत होतं, सांगत होतं, राजेसाहेब पाया पडतो तुमच्या, ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला. रडत होतं. आता मला सांगा, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. लक्षात आलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. प्रत्येक माईबापाला सांगेल, तुमच्या मुलाचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर वाईट मार्गाला जाऊ देऊ नका. आणि वाईट मार्गाला जर गेलात तर तुमच्या मुलांची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संत महात्मे म्हणतात, आम्ही तुम्हाला सांगतोय ना, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटे बा काळ बांधून नेईल, सरते शेवटे बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. टाळ वाजवा, टाळ. प्रत्येकाने टाळी वाजवा, प्रत्येकाने टाळी वाजवा, नरदेहाचा सार्थक करून घ्या. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ, घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. घोळ घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ, घोळा वाजती टाळ, झन झना नादर साळ. हे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया, आले यमाई माझे नाव, शकून सांगावया, आले यमाई माझे नाव. शकून सांगावया, आले यमाई माझे नाव, शकून सांगावया, आले यमाई माझे नाव. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच. दान मागायाच आलो, दान मागायाच, दान मागायाच आलो, दान मागायाच. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया, बया, बया. जेवढं काही म्हटले ना, सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथबाबा म्हणतात, जन्माला येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर तुमची फजिती त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, सरते शेवटेवा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी,
बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाची भक्ती करा. ज्याप्रमाणे भक्ती कराल पुरवी धरावी ती इच्छा. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक ना जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहारात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात इकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली, आत्याबाई आले. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असे का फ्रीज मध्ये? गप असं म्हटली. आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती सासू गप्प झाली. सुनबाई म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही. बघा, एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमकं तुमचं चाललंय तरी काय? ती म्हटली, दादा मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी रामदेव बाबांची कट्टर शिष्य आहे. मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्याच्यामध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ते दुसऱ्याला विचारत नाही. ते उलट म्हणतात, माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. अशी माणसं जीवनामध्ये कधी प्रगती करत नाही. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. माझे तुकोबाराय तुम्हाला पावलो पावली विनंती करतायत. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुला वसी दूरी, करिता भरभरी दुला वसी दूरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुला वसी दूरी, करिता भरभरी दुला वसी दूरी. तुकोबारे पावलो पावली विनंती करताय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग मनापासून त्या विठ्ठलाची भक्ती जर केली तर पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाले. एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या,
त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो. एकाचा भाऊ बघितला, सगळा गाव सोन्याचं करून दिला. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे. तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते. पण ऐका, इच्छा पूर्ण करत असताना माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो. देव प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय उघडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे. तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. बरेच लोक म्हणतात, देवानं मला काय दिलं, देवानं मला काय दिलं. पण त्या अगोदर तुम्ही देवासाठी किती दिले फार महत्वाचं आहे. आज तुमच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, देणगी द्या. काही काही लोक फार प्रामाणिक आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून मी बघते, आले का पहिले टेबलावर देणगी देतात, न सांगता देतात. काही लोक मागूनही देत नाही. कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या, ते म्हणतात देऊ आज, देऊ उद्या, देऊ परवा. असं करता करता सगळा सप्ताह संपतो, पण ते काही देणगी देत नाही. आणि जे लोक सप्त्याला देणगी देत नाही ना, ते काल्याच्या दिवशी म्हणतात हिशोब दाखवा. हिशोब त्यानं मागा ज्यानं सप्त्या करता देणगी मागितली. तुम्ही जर देवा करता दिले, देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. थोडंसं घ्यायचं आणि दुप्पट द्यायचं. म्हणून ज्यानं ज्यानं आपली देणगी दिली नसल, उद्या सकाळी पहिली आपली देणगी देऊन टाका. तुम्हाला देवाकडून काहीतरी डबल मिळावं असं वाटत असेल तर. पटत नसेल तर थोडंसं उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस कामात असताना भगवंताचं बोट कापलं. भगवंत पळत पळत कुंती आत्याकडे गेले. सांगितलं, आत्या बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. कुंती आत्या कापड शोधण्याकरता भरभर फिरू लागली, तिला कापड मिळेना. पळत पळत भगवंत द्रौपदीकडे गेले. सांगितलं, ताई माझं बोट कापले, बोटाला बांधायला काहीतरी कापड दे. भगवान परमात्म्याची वाईट अवस्था बघितली. द्रौपदी ताईने पुढचा मागचा विचार न करता अंगावर जो काही भरजरी शालू घातला होता ना, भरजरी ग पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय दिलं देवानं द्रौपदीकडून घेतलं काय? एक साडीची चिंदी घेतली. चिंदीच्या मोबदल्यामध्ये दिलं किती? जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं तेव्हा कोणी कामी आलं नाही. माझ्या द्रौपदीने कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला. द्रौपदी करता भगवान परमात्मा धावून आले. पण देवाने विचार केला, मी हिच्या करता आलोय, हिनं मला दिलं काय, दिलं किती? तेव्हा देवाच्या लक्षात आलं की अरे, जेव्हा माझं बोट कापलं सख्या आत्यानं चिंदी दिली नाही, पण माझ्या द्रौपदी ताईने भरजरी शालूचा पितांबर साडीचा काठ फाडून माझ्या बोटाला बांधला होता. त्या साडीच्या काठाला जेवढे धागे होते ना, त्याच्या 1000 पट साड्या तिला पुरवल्या. घेतलं काय? एक साडीची चिंदी घेतली, पण हजारोनी साड्या पुरवल्या. कारण देवाचा स्वभाव आहे अगोदर घेशी आणि मग देशी. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. तू का बरं म्हणतात देवा तू किती मोठा आहे रे, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणी, सूर्याशी चालणी तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म जाणून या शरणा आलो. तुका बरं म्हणतात देवा तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचं थेंब खाली गळत नाही, आणि तुझ्या सत्तेशिवाय माणसाचं शरीर सुद्धा चालत नाही. बघा मी महाराष्ट्रभर 2 मिनिटं महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते. कीर्तन संपलं की काही काही महिला फार भावनिक असतात. कीर्तन संपलं की जवळ येतात आणि प्रेमाने विचारतात, ताई 2 तास एवढं बोललीस, लक्षात कसं काय ठेवते ग?
मी म्हणते मी बोलतच नाही, मला बोलवणारा सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा आहे. कोण बोलविते चाले हे शरीर कुणाचे असत्य, कोण बोलविते हरिविन. आम्हाला बोलवणारा चालवणारा भगवान परमात्मा आहे. मग या जगामध्ये जर त्या देवाची सत्ता आहे, मग एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, पण भक्ताकडे काय मागतो? तुळशीचं पान, अभंगाचे तिसरे चरण. एवढा जगदानी, 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 एवढा जगदानी. मागे तुळशीदार पाणी, मागे तुळशीदार पाणी, मागे तुळशीदार पाणी, मागे तुळशीदार पाणी. होया भक्ती केला तैसा, 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 होया भक्ती केला तैसा. हे एवढा जगदाने मागे तुळशी दळा पाणी, मागे तुळशी दळा पाणी, मागे तुळशी दळा पाणी, एवढा जगदानी मागे तुळशी दळा पाणी, मागे तुळशी दळा पाणी, मागे तुळशी दळा पाणी, दळा पाणी, तुळशी दळा पाणी, तुळशी दळा पाणी. वा, एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी विठोबा रखुमाई. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपली आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना एक सांगेल, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनात राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला, आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा
गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा 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 युगा युगाचा गडद अंधार यवनचा करी करी सरदार युगा युगाचा गडद अंधार यवनचा करी करी सरदार मराठा मर्दा होऊन कुरदा मराठा मर्दा होऊन कुरदा छाटायला शत्रूच्या भुजा हो हो छाटायला शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा 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 तळपे हाती नंगी तलवार ववणी राणा कृष्णेवर स्वार हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी उधाला राजाच्या फौजा हो हो उधाला राजाच्या फौजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी वध भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुणी वध कापून यवना करीती दैना कापून यवना करीती दैना मातीत मिळवल्या पैंजा हो हो मातीत मिळवल्या पैंजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी हा 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 उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की वा 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 आज या ठिकाणी आपल्या गौरीपाड्यामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा हे कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज फुलकुंटवार यांची भागवत कथा या ठिकाणी चालू आहे तेही इथेच राहतात पण कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज बाहेर गेलेत बाबा या ठिकाणी उपस्थित नाही पण तरीसुद्धा आज या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली आणि आजच्या ज्या कार्यक्रमाचं सौजन्य आहे ते आमचे आदरणीय सुरेश भाऊ दत्तात्रय माळी यांच्या वतीने ही सेवा आहे त्यांच्या आई बबूबाई दत्तात्रय माळी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलानं आजची ही कीर्तनरूपी सेवा हे सौजन्य या कार्यक्रमाचं त्यांचं आहे ज्ञानदाता सुखी भव ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य दिलं त्यांना भगवंत कधीच काही कमी पडू देणार नाही त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार सुरेश भाऊंच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा मंदिरामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली माझी सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मला मिळाली या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे जय महाराज भटकरच ना ते या ठिकाणी आले बरं का मोजकं वाजवलं छान वाजवलं हातात इतका गोडबाय नाहीतर काही काही असे धडाधडा वाजवतात तसं काहीच नाही वा इतकं गोड वाजवलं त्यांचं एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया खूप गोड जय महाराज
बऱ्याच वेळेला परिसरात ते कीर्तनाला असतात. माझ्या आजही या ठिकाणी आलात. तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आपल्या ठाणे जिल्ह्याचं भूषण काल्हेर इथून आलेले आमचे गोरक्षनाथ महाराज दहीभाते. गोड आवाज आहे, अतिशय गोड गायन केलं. महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बाजूला आहेत ते आदरणीय हरिभक्त परायण रामदास महाराज. त्यांनीही अतिशय गोड गायन केलं. पहिली चाल तुमची छान झाली. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गायन केलं ते तुलसीदास महाराज. वा, तिसरं चरण खूप गोड म्हटलात, गोड चाल. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बाजूला हरिभक्त परायण विकास महाराज लातूरचे आहेत ते. त्यांच्या गावालाही माझं कीर्तन झालं. फार सेवा त्यांनी आमची केली होती. नाशिकवरून आलेले आमचे आदरणीय भक्तपरायण पगार महाराज, बाकीचे सगळे टाळकरी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि या ठिकाणी ज्यांनी पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत इथे वडूनगरला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या अनेक विद्यार्थिनी संस्थेमध्ये शिक्षण घेतात. 15-20 जणी आहेत, पण गाडी छोटी असल्यामुळे 2-4 जणीच या ठिकाणी आल्या. त्याच्यामध्ये ज्योती माझी विद्यार्थिनी, वडूनगरची युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, रुपाली, श्रावणी आणि या दुसऱ्या 2 दिदी आहेत, रश्मी आणि ईश्वरी. बरं, 2घी जणी या ठिकाणी आल्या. विठोबा रखमेला मुलींना नाचताना बघितलं आणि त्यांना मोह आवरलाच नाही. त्या पण पळत पळत आल्या, डायरेक्ट नाचायलाच लागल्या. वा, नाचू कीर्तनाचे रंगी. वा बघा, 6 जणी मुली आहेत, पण किती गोड नाचल्या, किती रंग आणला कार्यक्रमाला. आवडलं का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या सगळ्या मुलींचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुंदर गोड पोहोचवला शिष्टीमाल्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी आणि तुम्ही सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुमच्या बरं हां बाहेर जे तरुण मंडळी आहे खिडकीतूनच ऐकत होते. 2 तास त्यांनी खिडकीतूनच कीर्तन ऐकलं. त्यांचंही आभार. पाठीमागे जे उभे आहेत ते उभे आहेत, जे बसलेले आहेत ते बसलेले आहेत. जवळजवळ 10 वाजून गेलेत, पण तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही भूक लागणार? करायचं का मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. वा वा, आपल्या सर्वांचा आनंद, सर्वांचा उत्साह बघून या ठिकाणी हा कार्यक्रम आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्याकडून बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. जाताना थोडासा माझा परिचय करून देते. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज 23 वर्ष झालेत मी महाराष्ट्रभर कीर्तन करते. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही मी कीर्तन करून आलेत. सगळीकडे कीर्तन झालेत, मी एकटी नाही. आम्ही 3घीही बहिणी कीर्तनकार आहोत. अनिता, वनिता, सुनीता. आलं का? 3घीही बहिणी कीर्तनकार आहे. आम्हाला भाऊ नाही. 17 वर्ष झाले वडील वारलेत, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. BAतून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. अजूनही शिकले असते, अजूनही मोठी झाले असते, पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली फक्त कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज मी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करते. दुर्दैव एकच, हे बघण्याकरता वडील जिवंत नाही. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची पुण्यही, वडिलांचा वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. जो बोलताना चुकला असेल तर क्षमस्व. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून